वारंवार पंढरपूरची वारी करताना प्रत्येक जण आपल्या भावनेतून प्रत्येक वारकऱ्यासोबत काही ना काही गोष्टी तरी शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो। असंच एक थीम आपल्या सोबत घेऊन आलेले आहेत अनुभवी शिक्षा केंद्राचे। आपण त्यांच्या सोबत बातचीत करणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार। तुमचं केंद्र कोणत्या ठिकाणचं आहे? आमचं जे केंद्र आहे अनुभव शिक्षा केंद्र हे प्रामुख्याने मुंबईमध्ये चालतं आणि जवळजवळ 21 जिल्ह्यामध्ये अनुभव शिक्षा केंद्र अंतर्गत युवकांसाठी काम केलं जातं आणि युवकांसाठी त्यांना करिअर मार्गदर्शन असो किंवा त्यांच्या ज्या काही प्रश्न असतील ते युवकांनी ते पुढे येऊन मांडण्याचं असं लिडरशिप एक चालतं युवकांसाठी खास करून। तुम्ही नक्की या थीम मधून नक्की काय मांडण्याचा प्रयत्न केलाय? आम्ही युवकांमध्ये ही वारी कशा पद्धतीने असते हे युवकांना कळावं यासाठी आम्ही एक दिवसाची ही वारी अनुभवावी असे जवळजवळ जे सामाजिक संस्था आहेत वेगवेगळ्या सामाजिक संस्था तसेच काही संविधानिक मूल्यांना धरून काम करणाऱ्या संस्था आहेत त्यांच्या मार्फत मिळून ही संविधानाची समता दिंडी म्हणून आम्ही काढतो आणि या मार्फत युवकांपर्यंत ही वारी कशा पद्धतीने असते हे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो। थोडक्यात तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? ऍक्च्युली आमचा हा संदेश आहे की संत परंपरा जी आहे संतांनी काही जी संविधानामध्ये जी मूल्य आहेत ती संतांनी सुद्धा आपल्या अभंगांमध्ये सांगितलेली आहेत आणि हीच मूल्य आम्ही त्यांच्यापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवतोय आणि संविधानाची जी जी काही संविधान जे लोकांसाठी करतं संविधानामध्ये लोकांसाठी काय संदेश आहे संविधानाने लोकांसाठी काय दिलेलं आहे संतांनी संविधानामध्ये जे काही मूल्य आहेत त्यामध्ये आपल्या अभंगांमधून काय सांगितलेलं आहे या वारीमधून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा एक छोटासा हा प्रयत्न आहे आणि जवळजवळ 6 वर्ष आम्ही हा प्रयत्न करतो आहोत। आता तुम्ही या टीम मध्ये किती लोक आहात तरी साधारण? आम्ही जवळजवळ या टीम मध्ये जवळजवळ 40 जणांची संपूर्ण ही टीम आहे आणि प्रत्येकाकडे असे वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर आहे तिथे तुम्ही बघू शकता राजश्री शाहू महाराजांचा पोस्टर आहे त्यानंतर संत कबीरांचा इथे एक पोस्टर आहे त्यानंतर इथे बघितलं लोकशाही रक्ताचा एकही थेंब न सांडता केलेली क्रांती म्हणजे लोकशाही तसेच इथे तुम्ही बघू शकता हे बघा हिल मिल चलो जगत में फूट फैलो जो नहीं फूट फूट कर माझी तो देश नष्ट हो जाई असं संत रोहिदास यांचा एक अभंग आहे आणि जवळजवळ हा जे कलम 51 क भारताची सार्वभौमता एकता आणि एकात्मता उन्नत ठेवणे व त्याचे संरक्षण करणे यासाठीचा हा अभंग दर्शवलेला आहे। तुम्ही मला संविधानाबद्दल सांगितलं तर तुम्ही काय या जनतेला काय संदेश देऊ इच्छिता संविधानाबद्दल? जनतेला संविधानाबद्दल एकच संदेश द्यायचा आहे हे कुणा एका जातीसाठी नाही कुणा एका धर्मासाठी नाही कुणा एका व्यक्तीसाठी नाही संविधान जे आहे हे सर्व भारतीयांसाठी आहे आणि सर्व नागरिकांसाठी आहे देशातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आणि प्रत्येक घटकासाठी बनलेलं हे संविधान आहे। बरं मी ताई तुम्हाला विचारेल तुम्हाला ही थीम कशी सुचली किंवा तुमचा या थीम करण्याबाबतचा हेतू काय होता नक्की? तर या संदर्भामध्ये विचार केला तर हे जे समता दिंडी आहे यामध्ये काही म्हणजे 21 जिल्ह्यातून साथी आले जसं की विदर्भ झाला मराठवाडा झाला कोकण झालं आणि अशा वेगवेगळ्या विभागातून इथं साथी जमलेले आहेत। आम्ही याचा संदेश म्हटलं तर इथे हे बघायला मिळत आहे आम्हाला जसं की भारतीय संविधान आहे आणि भारतीय संविधान जे बोलते जे आपण जे वारीमध्ये जसं की आम्हाला खूप वेगळ्या प्रकारे म्हणजे मी पहिल्यांदा आलेली आहे इथे यामध्ये कुठेतरी म्हणजे जाती भेदभाव नाही म्हणजे स्त्री आणि पुरुषामध्ये भेदभाव नाही दिसत म्हणजे सर्व एकत्र आहे सर्व समुदायाचे लोक इथे एकत्र पाहायला मिळत आहे मला आणि मला असं वाटते की इथे कुठेतरी म्हणजे जाती भेदभाव नाही जसं की आपलं भारतीय संविधान बोलतंय की म्हणजे धर्मनिरपेक्षता जसं की जे व्हॅल्यूज आहे त्या व्हॅल्यूज नुसार आम्ही अनुभव शिक्षा केंद्र अंतर्गत आम्ही अवेअरनेस जनजागृती करण्याचं काम करतोय। तर खरं तर यांनी आपल्याला या मार्फत संविधान हे प्रत्येकासाठी समान आहे हा संदेश यातून देण्याचा प्रयत्न केलाय। आपण इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज।